स्वामी समर्थ. प्रत्येक मंदिरात प्रथम गेल्यानंतर पायरीजवळ कासव असतो. कासवाचं दर्शन घेतल्यानंतर आपण मूळ मंदिराच्या दर्शनाला आतमध्ये जातो. मग अनेकांना शंका येईल की कासव प्रत्येक मंदिरात का असते. कासव हे एक प्रतीक आहे. जगामध्ये सर्वात दीर्घ आयुष्य लाभलेला प्राणी म्हणजे कासव. 600 ते 800 वर्ष जगणारा प्राणी म्हणजे कासव. कासवाला एक अजून एक गुण आहे की कासव आपले हात, पाय आणि मान संपूर्णपणे आपल्या कवचात हवं तेव्हा मध्ये घेऊ शकतात. म्हणजेच त्या ठिकाणी कासवाचा हा जो गुण आहे तो दर्शन करणाऱ्या माणसाला एक सूचित करतो की मंदिरात जाण्याच्या अगोदर तुमचे जे षडरिपू आहेत, काम, क्रोध, मद, मोह, मत्सर, हे संपूर्णपणे बाजूला ठेवा आणि निर्विकार मनाने आतल्या गाभाऱ्यात भगवंताचे दर्शन घ्या. असं एक प्रतीक त्या ठिकाणी कासवाच्या असल्यामुळं कासव त्या ठिकाणी आपल्याला पहिल्यांदाच दर्शन देतं. त्यानंतर कासव आपल्या पिल्लांचे रक्षण आपल्या नजरेने करतं. म्हणजे कसं की कासवाच्या अंड्यांना कासव जेव्हा समुद्राच्या बाहेर येऊन त्या रेतीमध्ये गाडतं, पुरतं, पण कोंबडीप्रमाणे त्या अंड्यावर कासव बसत नाही आणि कासव त्या अंड्यांना ठेवून गेल्यानंतर परत समुद्रात जातो आणि किनाऱ्यावर बसून आपल्या नजरेच्या उष्णतेने त्या अंड्यांचे रक्षण करतो आणि योग्य वेळ आली तर त्या अंड्यातून कासव बाहेर येतं. म्हणजे लक्षात घ्या की कासवाला एक फार मोठी भगवंताने दिलेली देणगी म्हणजे त्याचे नजर. आणि तेच प्रतीक त्या ठिकाणी असं आहे की आपण ज्यावेळेस भगवंताकडे पाहतो तर तीच नजर भगवंताने आपल्यावर सुद्धा टाकावी आणि आपले सर्व काही गुण दोष नाहीसे करून आपल्याला असलेल्या जे काही समस्या आहेत त्या दूर कराव्यात, आपल्याही जीवनाचे सार्थक व्हावं. आणि म्हणून त्या ठिकाणी कासव आणि त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मंदिरात पाहायला मिळतं. त्यानंतर कासवाची जी पाठ असते ही अतिशय टणक असते. या कासवाच्या पाठीपासून ते युद्धाच्या ढाली तयार केल्या जात होत्या, अजूनही केल्या जातात. एवढं कठीण कवच कासवाचे असतं आणि म्हणून त्या ठिकाणी मानवाला सुद्धा भगवंताचं कवच लाभावं आणि कुठलाही बाहेरचा वार त्या माणसाच्या अंगावर येऊ नये म्हणून त्या ठिकाणी कासव आपल्याला पाहायला मिळतं. दीर्घायुष्य आणि या अशा अनेक चांगल्या गोष्टींसाठी प्रथम कासवाचे दर्शन आणि नंतर मंदिरातल्या प्रभूंचे दर्शन घेण्याची पद्धत आपल्या हिंदू धर्मात आहे. तरी सुद्धा कासवाला कमी मानू नका. कासव आपल्या घरात पाळायला परवानगी दिलेली नाही. घरात कोणताही प्राणी पाळू नये असं शास्त्र सांगतं. तरी सुद्धा योग्य ते मार्गदर्शन घेऊन श्री स्वामी समर्थ मार्गातून आपल्या जीवनात अनेक गोष्टी चांगल्या घडून याव्यात म्हणून ईश्वरचरणी प्रार्थना. श्री स्वामी समर्थ.